बातमी मुंबईतून आहे। मुंबईमध्ये नाले सफाईला उशीर का होईना पण सुरुवात झाली आहे। महापौर ऋतू तावडे यांच्या वॉर्डमध्ये नाले अजूनही तुंबलेले दिसतात। नाले सफाईला सुरुवात झाली पण ती अगदी संथ आहे। विद्याविहार येथील नाला जो कुर्ला पश्चिम इथून सुरुवात होतो तो आणि छेडात नगर चेंबूर इथं खाडीला जाऊन मिळतो त्या नाले सफाईला आता सध्या सुरुवात झाली आहे। तुंबलेल्या पाण्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव सुद्धा वाढलाय आणि याच वर्षी महापौरांचा वॉर्ड असल्याने वेळेमध्ये आणि संपूर्ण नाले सफाई होईल अशी स्थानिकांनी आशा व्यक्त केलेली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मुंबईत पावसाळापूर्व नाले सफाईला सुरुवात झालेली आहे। दरवर्षी 1 मार्चला ही नाले सफाई होत असते, परंतु यावर्षी टेंडर प्रक्रिया लांबल्यामुळे आता गेल्या 2 दिवसापासून नाले सफाईला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते। मी आहे आता महापौर ऋतू तावडे यांच्या वार्ड क्रमांक 132 मध्ये आणि या ठिकाणी कशा प्रकारची नाले सफाई होते ते दाखवतोय। विद्याविहारचा हा परिसर आहे आणि या विद्याविहारच्या परिसरातला हा सर्वात मोठा नाला आहे आणि याच्या नाले सफाईला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते। हा जो नाला आहे हा कुर्ला वेस्ट पासून येतो तर पार छेडा नगर पर्यंत जातो आणि याच नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असतो आणि त्यामुळे विद्याविहार स्टेशन असेल किंवा विद्याविहार ते लोकमान्य टिळक टर्मिनस कडे जाणारा रस्ता असेल किंवा टिळक नगर कॉलनी असेल या नाल्याची सफाई न झाल्यामुळे दरवर्षी पाण्यात जात असतो हा परिसर। परंतु यावर्षी मात्र नाले सफाईला सुरुवात झालेली आहे आणि आता आशा आहे की महापौरांचा वॉर्ड असल्यामुळे ही जी नाले सफाई आहे ती व्यवस्थितरित्या पार पडेल। सध्या तरी या ठिकाणी काम सुरू आहे। बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी गाळ साचलेला पाहायला मिळतोय आणि याच गाळामुळे स्थानिकांना सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागतो। एकतर पाण्याचा निचरा जो आहे तो होत नाही आणि हा गाळ साचल्यामुळे मच्छरांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास होतो। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकरचा मनोज कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। प्रत्येक वर्ष आपण इथे न्यूज करतोय, काय व्यवस्था इथे परिस्थिती होती सर्वांना माहित आहे। पण यावेळेस आम्ही बघू शकतो की पहिल्यांदा या घाटकोपर या 132 वॉर्डमध्ये जिथे पाणी साचतो मोठ्या प्रमाणात, हा हब आहे पाणी साचण्याचा, तर इथे मशिनरी जे लावण्याचं काम आमच्या महापौरांनी केलेलं आहे। एवढं चांगलं काम केलेलं आहे आणि इथे दिसून येतोय आणि आम्ही बघतोय की प्रत्येक आता झाडाची छाटणी करणं, नाल्याची सफाई करणं, रोडचं काम करणं, हे सर्व व्यवस्थित काम आता आम्ही बघतोय। म्हणजे जे काम 25 वर्षामध्ये होत नव्हते बरोबर, आता आम्ही बघतोय की एका वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये चांगलं काम व्हायला लागलं। ऋतुताई तावडे या महापौर झालेल्या आहेत आणि आमच्या हक्काच्या ताई आहेत त्या। तर आम्ही त्यांच्याकडून हीच अपेक्षा करतो की ह्यावेळी तरी आम्हाला ज्या सुखसोयी सुविधा पाहिजे एक स्थानिक सामान्य माणसाला, ते त्यांनी पूर्ण कराव्या, हीच आमची अपेक्षा आहे। एक नागरिक म्हणून, एक मुंबईकर म्हणून आज एवढा ह्या नाल्याचा त्रास म्हणजे आम्ही सहन करतोय की आमची जी वयोवृद्ध आई वडील आहेत, आमची जी लहान मुलं आहेत, एवढे आज म्हणजे त्रासलेले आहेत ह्या मच्छरांपासून, तर ताईंनी त्याच्यावर काहीतरी उपाय काढावा हीच एक अपेक्षा आमची आहे।